नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.94%, FISची होल्डिंग आहे 17.58%, DISची होल्डिंग आहे 6.33% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.16%. आणि मित्रांनो, तुम्ही जर ऑब्झर्व केले असेल तर FIS आणि DIS दोन्हीने पण मार्च 2025 या क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे. कोणी? FIS आणि DISने. आणि मित्रांनो, पब्लिकची होल्डिंग मार्च क्वार्टरमध्ये कमी झाली आहे 6.87%ने 6.16%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. तर मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा लेटेस्ट. म्हणजे मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 4,855 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 6,596 कोटी रुपये. आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,000 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 6,596 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 4,358 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,411 कोटी रुपये. आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,976 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,411 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 381 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 713 कोटी रुपये. आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 625.30 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 713 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 3.24 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5.50 रुपीज. आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.85 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5.50 रुपीज. चला आता बघूया अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू. तर मित्रांनो, या कंपनीने ट्रान्समिशन सेगमेंटमधून क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,246 कोटी रुपये. तसेच डिस्ट्रीब्युशन सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,907 कोटी रुपये. तसेच ट्रेडिंग सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 378 कोटी रुपयाचा.
आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू क्वार्टर 4मध्ये आला आहे 6,374 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला. तर मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. तसेच अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जसेच अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडच्या क्वार्टर 4चे रिझल्ट आले, तसेच आपल्याला अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये एक स्पाईकसुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.